सेस आणि सरचार्ज हे दोन प्रकारचे जे कर असतात, तर ते करांवरती लावले जाणारे कर असतात. ठीक आहे. त्यापैकी सेस जो आहे, उपकर जो आहे, तो लावण्याचा अधिकार, गोळा करण्याचा अधिकार हा पूर्णपणे केंद्र सरकारलाच असतो आणि तो विशिष्ट एका उद्दिष्टासाठी लावला जातो. त्याचबरोबर या आधारे जे पैसे गोळा झालेले आहेत, ते पैसे ज्या उद्दिष्टासाठी तो कर लावलेला आहे, त्याच उद्दिष्टासाठी वापरणं बंधनकारक असतं. आणि त्याचबरोबर हा उपकर जो आहे, हा लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसतो. त्याच विरुद्ध सरचार्जचा विचार केला, ठीक आहे, तर सरचार्ज हा केंद्र किंवा राज्य यापैकी कोणीही लावू शकतं आणि त्याचबरोबर त्याचा वापर जो आहे तो कुठल्याही उद्दिष्टासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यावरती विशिष्ट उद्दिष्टासाठीच वापरला गेला पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. आणि त्यामध्ये राज्यांना थोडासा इंटरेस्ट जास्त असतो, कारण त्यांना पण तो लावण्याचा अधिकार असतो.